नमस्कार सगळ्यांना सतरंगी सलाम. आज आपल्या नवरात्र उत्सवाचा 8वा दिवस. आज आपण ज्या गोष्टीमुळे आपण घडतो, जसं की आपल्या आयुष्यात आई वडील असतात जे लहानपणापासून आपल्याला घडवतात किंवा कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे असं सांगतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी शिक्षक किंवा शाळेतल्या शिक्षकांसोबतच्या आठवणी हा एक आपल्या जवळचा विषय असतो. आणि त्याच विषयाला धरून आज आपण गप्पा मारणार आहोत. आपण समाजामध्ये घडत असताना आपल्याला खूप जणांकडून खूप काही शिकायला भेटतं, पण शाळेमध्ये असतानाच्या केलेल्या गमती जमती किंवा शिक्षकांबरोबर झालेले वाद, त्यांना दिलेला त्रास किंवा त्यांच्याकडून शिकायला भेटलेल्या आठवणी. मी आज लकीली आजच शाळेत काही कारणानिमित्त गेले होते आणि मला खूप आवडतं शाळेतल्या आठवणी. मी न चुकता आमच्या प्रिन्सिपल सरांना शिक्षक दिनाच्या दिवशी वर्षातून एकदा न चुकता फोन करते, नाशिकमध्ये असेल तर भेटायला जाते. आज आपण अशाच एका मुख्याध्यापिकेशी गप्पा मारणार आहोत की त्या नाशिकमध्ये गेल्या कित्येक वर्ष मुलांना शिकवता आहेत आणि मुलांबरोबरची त्यांची असलेली नातं किंवा मैत्री म्हणूयात आपण. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि गेले 1.5 वर्ष शिक्षणाची झालेली अवस्था त्याबद्दल पण आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तर मी संगीता मॅडमला आणि मेघा मॅडमला विनंती करते की त्यांनी पुढे कार्यक्रम हाती घ्या. थँक्यू. मॅडम थोडंसं इकडे सर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपल्यासोबत आल्यात संगीता कासारे मॅडम. त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते. त्या MA BEd झाल्यात आणि MA हिस्ट्रीमध्ये झाल्यात आणि BA इन संस्कृत आणि DCM नावाचा जो डिप्लोमा कोर्स आहे तो त्यांनी केला आहे KTHMमधून. आज आपण शिक्षिकेला एक आपण इथं आमंत्रण दिलेलं आहे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी. तर त्यानिमित्तानं मला एक आठवण आली की आज धो कर्वे यांचा स्मृतिदिन आहे. ज्यांनी 1953 साली त्यांचा मृत्यू झाला आणि धोंडो केशव कर्वे यांचा तो मुलगा आणि समाजसुधारक म्हणून त्यांचं खूप मोठं काम आहे आणि ते स्वतः प्राध्यापक होते गणिताचे मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये. आणि त्यांनी कौटुंबिक नियोजनावर प्रसार केला आणि लोकसंख्येला आळा बसावा याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना त्यांची प्राध्यापकाची नोकरीही सोडावी लागली. बोलू मी? हां. याचबरोबर मला एक जेव्हा आज आपण एका शिक्षिकेचा आणि मुख्याध्यापिकेचा मुलाखत घेणार आहोत, त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, असं जेव्हा कळालं तेव्हा मला पहिल्यांदा आठवली ती कुसुमाग्रजांची कणा ही कविता. तर मी ती आपल्यासोबत सादर करणार आहे. याच्यामध्ये म्हणजे मला असं लक्षात आहे की जे लहानपणापासून मुलं आईवडिलांनंतर पहिल्यांदी शिक्षिकेला किंवा शिक्षकाला जवळचं मानतात. म्हणजे कोणती गोष्ट असेल तर ती शिक्षिकेजवळ शेअर करतात. म्हणजे लहान मुलं तर आईवडिलांना काही समजून सांगायचं असेल मुलांना तर शिक्षिकेला सांगतात की तुम्ही मुलाला किंवा मुलीला हे समजून सांगा. तर हा क्लोजनेस आणि हे जे नातं आहे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं त्याच्यावर ही कविता आहे. आणि म्हणजे तो जो विद्यार्थी आहे त्या सरांचा त्याचा तो म्हणजे मोठा झाला आहे, त्याचं लग्न झालं आहे आणि पूर आला आणि पुरामध्ये त्याचं घर सगळं वाहून गेलं, उद्ध्वस्त झालं सगळं. आणि त्याच्यानंतर तो शिक्षकांकडे त्याच्या आला आहे आणि तो म्हणतो आहे की ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले. कारभाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. म्हणजे हा जो विश्वास आहे त्याचा आपल्या शिक्षकांवर, की विश्वास आणि तेवढा आपलेपणा वाटणं, की माझ्या संकटाच्या समयी मला त्यांनी मानसिक आधार दिला तरी खूप मोठी गोष्ट आहे. शिक्षकांनी जेव्हा खिशात हात घालून त्याला पैसे देऊ केले तर तेव्हा तो म्हटलं की मला पैसे नको आहेत, मी फक्त पाठीवरती हात ठेवा आणि लढ म्हणा. तर हे मला खूप छान वाटली ही कविता, म्हणून आज मुद्दामाने इथे मी ती सादर केली. तर संगीताताईंकडे गप्पा मारायला सुरुवात करूया. मला थोडंसं तुमच्या बालपणाविषयी सांगा, की तुम्ही बालपण कुठं गेलं आणि शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठे झालं? हॅलो, सर्वांना नमस्कार. मी संगीता भीमराव कासारे, संगीता संजय देवरे, मॉडर्न माध्यमिक विद्यालय अशोकनगर या ठिकाणी सध्या मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आजचं हे 8व्या माळेचं पुष्प गुंफण्यासाठी आपण मला बोलवलं. एक शिक्षक म्हणून आणि एक मुख्याध्यापक म्हणून आजवरचा अनुभव मी सांगणारच आहे. परंतु शिक्षण क्षेत्रात पहिलं पाऊल माझं तक्षशिला विद्यालय उल्हासनगर या ठिकाणी पडलं. 1ली ते 4थी हे शिक्षण माझं त्या ठिकाणी झालं. काही घरगुती कारणांमुळे, आईच्या तब्येतीमुळे शहरातून एकदम ग्रामीण भागात आम्ही आलो. इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी हे जे शिक्षण आहे ते माझं ताहराबाद या ठिकाणी झालं. तालुका सटाणा या ठिकाणी आहे. जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी जे एकदम चौकटीतलं शिक्षण असं त्या काळामध्ये होतं. 5वीला गेल्यानंतर ज्यावेळेस ते ॲडमिशनची प्रोसेस होती, माझे लहान काका दिलीप नावना, ते सध्या हयात नाहीत, ते मला ॲडमिशनसाठी घेऊन गेले. मुख्याध्यापकांच्या आत दबकतच गेलेली. त्यांनी गणिताचा पाढा विचारला. 17चा पाढा, तो अर्धाच आला. गणिताचं माझं पहिल्यापासून जमतच नाही. पण त्या ठिकाणचं वातावरण, म्हणजे कॉलेज जरी होतं 11वी-12वीचं, पण ते शाळेसारखंच झालं. कॉलेज संपल्यानंतर नियमानं घरी येणं, वेळेत अभ्यास व्यवस्थित करणं, वेळेची फार पाबंदी होती त्यावेळेस. कॉलेज जर 12ला सुटलं तर 10 मिनटात घरी चाललं पाहिजे. बरं, जाताना येताना एकाच बाजूने जायचं रस्त्याला. समोर मोठी माणसं दिसली तर खाली मान घालायची. बरं, आमचा जो परिवार होता तो खूप सारा मोठा कासारे परिवार. मोठे काका काकू तेही सगळे शिक्षण क्षेत्रात होते. त्याच्यामुळे शिक्षणाचं वातावरण होतंच. 10वी-12वी एकदम आनंदात गेलं, मजेशीर. मी ज्यावेळेस 6वीला आली त्यावेळेस शिष्यवृत्ती सुरू झाली. ते फर्स्ट क्लास पडणाऱ्या विद्यार्थिनींसाठी होतं, शिवाय SC कॅटेगरीच्या विद्यार्थिनींसाठी. पहिले मला 20 रुपये मिळालेले होते आणि ती 20ची नोट पहिल्यांदा निघालेली होती. बरं, आता 20 रुपये कोणाला द्यावे? पण मग माझे वडिलांचे वडील आजोबा श्री नारायण बाबा यांना मी त्याच्यातले 5 रुपये दिले. म्हणजे आईच्या वडिलांना 5 रुपये, वडिलांच्या वडिलांना 5 रुपये, असे आणि 10 रुपये उरलेले आईकडे दिले. पण ते 20 रुपये येण्याच्या अगोदर आमचे लहान काका आहेत, त्यांना कोणीतरी सांगितलं, आमच्या सावकार सरांनी, काहीतरी पैसे आलेले. ते काका एकदम सकाळी उठवायला आले, बहीण पैसा येईल राहणार, चल. म्हणजे काय? म्हणजे ऐराणीमधून सांगितलं की तुला कसले तरी पैसे भेटले, तुला बोलवलं लगेच. मग असं तो शाळेचा मजेशीर प्रवास, पायी जाणं, पायी येणं. आणि आम्ही ज्या एरियात राहत होतो त्या ठिकाणी 10-15 मुलं आणि मी एकटीच मुलगी होती.
मग वडील त्या बाकीच्या सगळ्यांना ताकीद द्यायची की सगळ्यांनी बरोबरच जायचं, सगळ्यांनी बरोबरच यायचं. डबा ही सिस्टम त्यावेळेस नव्हती, जे भेटलं ते यायचं. आणि शक्यतो डबा म्हणजे ते रुमालातच पोळी भाकर बांधायचे. डबा म्हणजे खाण्याच्या वस्तू, शेंगा किंवा बोरं, चिंचा असं जे बाहेर भेटायचं तेच असायचं. पण शाळा छान होती, शाळेचे शिक्षक छान होते, शाळेचा परिसर छान होता. प्रत्यक्ष अनुभव देणारी शाळा होती माझी. आणि आज ती खूप मोठी झालेली आहे. तिथे आता सिनियर कॉलेज आलेलं आहे. 12वी 92ला झाल्यानंतर मग FYला सटाणा कॉलेज. मग ते एवढं मोठं कॉलेज, मग आपण रोज जाऊ का, बरं रोज अपडाऊन करायचं, खूप सारे प्रश्न होते. पण पहिल्यापासूनच आपण खूप शिकलं पाहिजे ही इच्छा होती. शाळा हा तेव्हापासूनच मला आवडतं. आणि मग हळूहळू शिक्षकांचा प्रभाव माझ्यावर होत गेला. खूप चांगले शिक्षक होते. SB खन्ना सर, आमचे जाधव मॅडम, दुसरे सूर्यवंशी सर, RG सावकार सर. ते सावकार सर इथेच इतके सुंदर शिकवायचे की बसलेल्या हाताची घडीसुद्धा सुटायची नाही, असे खेळून ठेवायचे. त्याच्यामुळे मला तो इथेच जर आवडत गेला तर तो फारच आवडला. म्हणजे शेवटी MAच केलं त्याच्यामध्ये. मग सिनियर कॉलेजला आल्यानंतर मग ती थोडीशी भीती, थोडंसं दडपण, रोज बस बदलावी लागणार होती, स्टँडपासून पायी जावं लागणार होतं, सगळं काय होतं. पण आमच्या तिथे आत्या असल्यामुळे तेही खूप छान झालं आमचं शिक्षण. खूप सारी पुस्तकं वाचली, मग लायब्ररीचा परिचय झाला. पण पुस्तकांची ओळख माझी 6वीलाच झालेली होती. पुस्तक पेढी हा प्रकार त्यावेळेस आलेला होता. एक अर्ज करायचा आणि सांगायचं की मला पुस्तकं हवेत, आणि लगेच पुस्तकांचा नवीन कोरा सेट भेटायचा. ती आयडिया कळल्यानंतर ज्या आमच्या एरियातले मुलं होती त्या सगळ्यांना मी अर्ज करून दिले, चला पुस्तक भेटतात. सगळेच्या सगळे आम्ही नवीन पुस्तकं घेऊन आलो. मग ते सरांशी ओळख, थोडंसं वाचन सरांनी सांगितलेलं. मग ते श्यामची आई 6वी 7वीला असताना, सगुणा चांगुणा असे ते काही कळत नाही, गुलबकावली अशी छोटी छोटी पुस्तकं असायची. ते वाचन वाढत गेलं थोडं थोडं. सिनियर कॉलेजलाही खूप सारे छान प्राध्यापक होते, तिथलाही परिसर, शाळा, कॉलेज आणि कॉलेजचं लेक्चर सोडून बाकी कोणती स्पर्धा वगैरे काहीच माहिती नाही. फक्त अभ्यास, लेक्चर, वाचन आणि तेवढं असं माझं ME पर्यंतचं शिक्षण सटाणा कॉलेजला झालं. BEd माझं मालेगाव या ठिकाणी झालं 1 वर्षाचं. आणि मग खूप वर्षानंतर अशी एक अट घातली गेली मला की संस्कृत झालं पाहिजे. मग तो आता संस्कृत कसं शिकायचं, घरीदारी तर काहीच वातावरण नाही, संस्कृतचा लांबपर्यंत संबंध नाही. म्हणजे साधे मनाचे श्लोकसुद्धा माहिती नव्हते, शाळेत काय होतं ते काही कळलं नाही. ते 2-4 वर्ष असं खूप मानसिक दडपण होतं. पण आमचे जे मॅनेजमेंट ट्रस्टी आहेत धुंदुरी सर, त्यांनी मला खूप फोर्स केला की तुला करावंच लागेल. मग आता ते कळलं की आता आपल्याला करावंच लागेल. मग ते संस्कृतचा अभ्यास सोपा करण्यासाठी किंवा आता काहीतरी आपल्याला पदवी घ्यायचीच आहे. मग माझ्या मिस्टरांनी युनिव्हर्सिटी शोधून काढली, संभाषण वर्ग शोधून काढले. मग त्या क्लासेसला मग त्यावेळेस खूप धावपळ झाली. दुपारची शाळा होती, शाळेतच 6-6:15 व्हायची. मग घरी यायचं, लहान आम्रपालीला घ्यायचं, तिचा ड्रेस न चेंज करता तसंच गाडीवर बसवायचं. ती गाडीवरच बिस्किट खायची, तिथे जाऊन पाणी प्यायची. आणि मग असे ते संभाषण वर्ग केले सुरुवातीला. आणि तिथे ते राणी भवनमध्ये जे जे काही दिलं जाईल, जे मला येत होतं ते पण पूर्ण सेट घेतले. आईपासून लिहायला सुरुवात केली. खरं ते स्वर व्यंजन लिहायची काहीच गरज नव्हती, पण त्यांनी सांगितलं आणि होमवर्क दिला आहे. म्हणजे ती अशी मनाला अशी खुणगाटच गेली की आपल्याला करायचंच आहे. मग ते अभ्यासाला सुरुवात, मग ते खूप धावपळ, ते सगळं सांभाळून मुलींची व्यसन व्हायची. तब्येत बरी आहे नाही आहे, मिस्टरांची साथ असल्यामुळे मग ते सहज सोपं झालं. आणि फायनल BAचे पेपरच देऊन टाकले डायरेक्ट. आणि ते अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये गेलेली. प्रत्येक पेपरला आम्ही इथून जायचं, ते पेपर द्यायचा, पुन्हा रिटर्न व्हायचं, असं ते BA संस्कृत झालं. BA संस्कृत असायलाच पाहिजे ह्याचं का बरं अट होती? म्हणजे कोणत्या ह्याच्यासाठी? नाही, ते कारणं जरी वेगळे वेगळे असले पण तू करावंस असं त्यांचं होतं. बरं, हां. म्हणजे त्यांना
त्यांना असं वाटत होतं की ही वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहे. बरं, असं काही सगळे अप्रूव्हल वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. पण कासरी माझी अशी इच्छा आहे की तू करावंस, तू कर. बाकीचे सगळे सधन घरातले आहेत, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि त्यापेक्षा तू जर केलं तर मला खूप आनंद होईल. मग ते थोडंसं मनावर घेतलं आणि ते एकदाचं केलं BA संस्कृत. थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जाते. तुम्ही म्हणालात की आईची तब्येत ठीक नसायची आणि वडीलही तुमच्याजवळ नसायचे, तर त्या थोड्याशा थोडं तुम्हाला जर फार त्याचा त्रास होणार नसेल तर सांगते ना. 84ला माझी 4थी पास झाली आणि 85-86च्या दरम्यान आईला ते कळलं की हिला हार्टचा प्रॉब्लेम आहे. पण मग ते जे मधलं 5-6 महिने होते किंवा ते 2-3 वर्ष होते माझी 3री-4थीचे, तर त्यावेळेस तिला खूप त्रास व्हायचा आणि आम्ही सगळे लहान असायचो. ते डॉक्टर वगैरे ते करायचे, एवढं काही कळत नाही. पण मग पूर्ण दिवसभर आई झोपलेली, दादा कामावरती. मग हे कुठेतरी ते दोघंच बोलत असायचे. पण ज्यावेळेस आम्ही घरी आलो गावी आणि घरी शिफ्ट झालेलं होतं की इथे हे कळलेलं होतं की आता हिला प्रॉब्लेम आहे. पण मग इथे शहरामध्ये एकटे कुठे राहणार, म्हणून मग आम्हाला घरी शिफ्ट केलं. आणि मग वडील नेव्हीमध्ये होते सर्व्हिसला. मग ते 3 महिने 4 महिने सर्व्हिस जॉब करून आणि मग घरी यायचे. मग आम्ही 4ही भावंड आणि आई आम्ही घरीच होतो ताराबादला. मग पूर्ण तिची जी ट्रीटमेंट होती, तर दादांच्या ऑफिसमधले जे मोठे डीन होते त्यांच्याकडून चेक केलं होतं. जवळजवळ 1-1.5 वर्ष तिची ट्रीटमेंट चेकिंग चालू होतं. त्यावेळेस असं होतं की जर हार्टचं ऑपरेशन केलं तर ते पेशंट कधीच जगायचं नाही. चालत जाणारा माणूस त्याची फक्त बॉडीच येत होती घरी. मग तिला फार भीती वाटायची आणि ते 2दा-3दा तिचे सगळे ऑपरेशनच्या डेट फिक्स झालेल्या होत्या. तिला जगण्याची खूप इच्छा होती, दुर्दम्य इच्छा होती, पण ते ऑपरेशन नको होतं. कारण त्यावेळेस एक एक्सपिरियन्स म्हणून पाहिलं जायचं हार्ट पेशंटकडे आणि तो कोणीच वाचायचं नाही. 99मधून 1%सुद्धा आलं. खूप रेअर केसेस वाचायच्या. त्याच्यामुळे तिचं ऑपरेशनचं तारखा देऊन पण ते पुढं कॅन्सल झालं. पण ते एक चांगले डॉक्टर जे होते डीन, त्यांनी चेक केल्यानंतर मग तिला ते पेनिसिलिनचं इंजेक्शन सुरू केलेलं होतं. मग आम्ही सगळं फॅमिली आम्ही घरीच थांबलो. म्हणजे जवळजवळ माझ्या लग्नानंतर 2-3 वर्षापर्यंत 97-98पर्यंत दादांनी सर्व्हिस केली. मग ते पूर्ण ते तिकडे असल्यामुळे आम्ही इकडे होतो व्यवस्थित. त्यांनी पूर्ण तुम्ही कोणाजवळ होते? आम्ही घरीच होतो. मग जिथे आईचे आईवडील ताराबादलाच आणि वडिलांचे आईवडील सगळे एकत्रच होतो. मग ते आईची काळजी घेण्यासाठी मामा आजी बाबा सगळे होते आणि वडिलांचे आईवडील आमचे काका आजी बाबा ते सगळेच होते एकंदरीत. आणि डॉक्टर जे होते आमचे गावातले की ते खूप हुशार होते. त्यांनी एकदम डिग्रीवर चेक करून त्यांनी सांगितलं की हार्टचे पेशंट आहे आणि यांना मुंबईला हलवा. तिकडून पूर्ण ट्रीटमेंट लिहून आणली आणि मग त्यानुसार ते तिच्या रोगाचं निदान करत राहिले. जसं जसं दिवस गेले मग डॉक्टर पण चेंज होत गेले. नंतर तिचं ऑपरेशन झालं. ऑपरेशननंतरही भरपूर वर्ष ती खूप व्यवस्थित राहिली. पण तिला इतका जरी त्रास होता तरी तिच्याकडून एक गोष्ट अशी होती शिकण्यासारखी की तिच्या डोळ्यासमोर तिला मृत्यू दिसायचा की सगळ्यांना त्यावेळेस असं वाटायचं काय आहे हार्टचा प्रॉब्लेम, अरे बापरे, असे शब्द तिच्या कानावर सतत पडायचे. पण त्या गोष्टीचं मला नाही वाटत तिने कधी सिरियसनेस घेतला असेल. ती नेहमी हसत खेळत आनंदी असायची आणि ती नेहमी म्हणायची की मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे. तीच फक्त आजारी जेव्हा बेडवर असायची त्याच वेळेस तिच्याकडे ती फक्त पडून असायची. पण तिला ज्याही वेळेस ती थोडं बरं वाटायला लागलं की लगेच उठायची, सगळ्यांची काळजी. मग ते खूप कमी वयामध्येच खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पडल्या माझ्यावर. मग ते आजारपणामध्ये खूप पैसे वडिलांनी खर्च केले आणि बऱ्यापैकी जी 84-85लाच जगणारी होती ती 2010पर्यंत तिला वाचवलं वडिलांनी. आणि त्यामध्ये मग आमचं म्हणजे शिक्षण लग्न सगळं काही झाल्यानंतर आम्ही सगळे 4ही भावंड पोस्ट ग्रॅज्युएट आहोत. भाऊ पण सिनियर कॉलेजला लेक्चरर आहे. दोघं बहिणी पण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्या हाऊसवाईफच आहेत.
पण सगळ्यांचे शिक्षण वगैरे सगळं वडिलांच्याच नोकरीमुळे झालं आणि आज जे काही आहे ते वडिलांमुळेच आहे. आणि मला वाटतं तुमच्यात जी जिद्द आहे ती तुमच्या आईकडून आली असं मला हो 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 नक्कीच. आणि मला एक असं विचारायचं होतं की तुम्ही मालेगाव सटाणा त्या भागातले तुम्ही मला म्हटलं आहे की तुमच्या इथे बऱ्यापैकी असं परिसर असा आहे, साल्लेर मुल्लेर ते गड आहेत आणि तर ते पण थोडंसं सांगा. आणि आणखीन एक त्याच्यात असा एक प्रश्न होता की त्या मानाने त्यातल्या त्यात मालेगाव जो भाग आहे तर स्त्रियांना थोडंसं दुय्यम लेखलं जातं, तर तो त्रास तुम्हाला लहानपणी किती सहन करावा लागला आणि त्याचं फायदे तोटे दोन्ही, म्हणजे जेव्हा एखादा कोणी काही बोलतं किंवा त्याच्यातून आपण जिद्दीनं अजून उठून काही एखादी गोष्ट करतो, तर दोन्ही गोष्टी सांगाल की त्याचे त्रास पण काय झाला असं. पहिल्यांदा गावाविषयी सांगते. गावाच्या चारही सीमांच्या बाजूला धार्मिक वातावरण असलेलं मांगीतुंगी तीर्थक्षेत्र आहे, जिथे आता गुरु नानक जयंती ही जी पुढच्या महिन्यात पौर्णिमा येईल त्यावेळेस त्या ठिकाणी यात्रा भरते 3 दिवस. नंतर शिवाजी महाराजांच्या काळातले जेव्हा सुरत लूट करून आणली होती ती साल्हेर किल्ल्यावर ठेवली, तो साल्हेर किल्ला आहे. नंतर मुल्हेर हे असं ठिकाण आहे की श्रीकृष्णाचं एक रासलीला त्या ठिकाणी झाली असं मानलं जातं. सगळे जे योगेश्वर परिवारातले जे आहेत भाविक ते सगळे त्या ठिकाणी वर्षभरातून एकदा भेट द्यायला जातात. आणि साल्हेरच्या किल्ल्यावरती एकदम वरती जो पाण्याचा एक टाका किंवा टाकी म्हटली जाते, म्हणजे जे असं ज्यांचा डोंगरांचा त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास झालेला असं म्हणतात की जर त्या ठिकाणी जर 2 लिंबू टाकले तर तो पाण्याचा जो प्रवाह आहे तो खालून पाण्याचा प्रवाह खूप किलोमीटरचं अंतर पार करून जिथे मांगीतुंगीचं तीर्थक्षेत्र आहे तिथे दगडाच्या आकारामध्ये गाईचं मुख आहे, जिथं गोमुख म्हटलं जातं, तो लिंबू तिथून निघतो असं म्हटलं जातं. आणि त्या फक्त असं आहे की वर्षानुवर्षे तिथे बांधकाम चालू आहे जैन मंदिरांचं. ते म्हणजे मी लहानपणापासून बघते अजूनही बांधकाम सुरूच आहे. फक्त आदिवासीच लोक आहेत तिथे, ते ट्रस्ट आणि मग ते सगळं काही चालू आहे. पण जरी त्या काळामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान असेल होतं काही ठिकाणी, पण ते आमच्या घरात नव्हतं कधीच. शिक्षणासाठी खूप चांगलं वातावरण होतं, सर्व मिळून मिसळून राहत होते. काही ठिकाणी होतं की ज्या ठिकाणी शिक्षणाच्या मर्यादा होत्या. म्हणजे आमच्या शाळेचंच उदाहरण, आम्ही 5वीला 34 मुली होतो. दर 2 महिन्यात एका मुलीचं लग्न असायचं. आम्ही मधल्या सुट्टीत सगळे जेवायला जायचो तिथे 5वीला. 5वी 6वी 7वी 8वी 9वीपर्यंत फक्त 11 मुली होतो आणि त्या 11च्या 11 सगळ्या जॉबला आहेत. फक्त 11 मुली 10वीपर्यंत उरल्या. मग 2 म्हणजे ते कसं होतं की घरात बसण्यापेक्षा शाळेत जा आणि चांगलं स्थळ आलं की देऊन टाक, अशी पद्धत होती. लवकर लग्न केलं जायचं आणि मुलीला मग ते घरकाम शेतीचं काम हे सगळं आलं पाहिजे या दृष्टीने, पण घराच्या कामासोबत एक लिहिता वाचता आलं पाहिजे म्हणून शाळेत पाठवायची. जोपर्यंत चांगलं स्थळ येत नाही आईवडिलांकडे तोपर्यंत तिला शिकवायचे. मग 7वीला चांगलं स्थळ आलं केलं लग्न, 8वीला आलं लग्न केलं लग्न, 9वीला आलं तर केलं लग्न, असं होतं. पण शिक्षणाचं प्रमाण थोडं कमीच होतं. म्हणजे ज्यावेळेस मी FYला सटाणा कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर मी आणि एक ओस्तवाल नावाची मुलगी, आमच्या गावातून फक्त आम्ही 2च मुली अपडाऊन करणार होतो सटाणा कॉलेजला जाणार आहे. त्या सगळ्या परिसरात जेवढं 11वी 12वीला संख्या होती मुलींची तेवढी सिनियर कॉलेजला नव्हती. मग हेच कारण होतं की शिकवायचं, पुढे एकटं कुठे पाठवायचं, याही सगळ्या गोष्टी होत्या. माझे 10वीनंतर D.Edला नंबर लागणार होता, पण ते 10वीमध्ये शरीरयष्टी वय नाही, वडिलांनी नाहीच सांगितलेलं होतं. पण ते D.Edचं मलाही आवडत नव्हतं, पुढे B.Ed करायचंच होतं. शिक्षण आणि शाळा या 2 गोष्टी आवडतच होत्या पहिल्यापासून. मग ते पुढे B.Edला नंबर लागला. आणि त्याच्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लगेच जॉबला लागल्या कसं? हो, माझं 96लाच लग्न झालं आणि 96-97लाच B.Ed झालं. 3 मेला लग्न झालं आणि 30 मेला माझं युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन झालं.
लग्नानंतर मग त्याच्यानंतर केलं फर्स्ट तुम्ही? इयर झालेलं होतं लग्न. ओके एम एचं फर्स्ट पार्ट झालेलं होतं आणि सेकंड पार्ट मग 10 वर्षात केलं. आणि त्याच्यानंतर आत्ता यावर्षी जवळजवळ 10-12 वर्षापासून मग आता DSM केलं. असं मोठ्या गॅपने केलं. पण मग लगेच साखरपुडा झाल्यानंतर माझी फाईल मिस्टर घेऊन आले की त्यांनाही जॉबवालीच मुलगी हवी होती. त्यांनीच फॉर्म भरला आणि युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट क्लासचं होतं डिस्टिंक्शनचं. मग नंबरही लागला. पूर्ण दिवाळीपर्यंत तर दिवाळीच्या सुट्टीपर्यंत तर सासर माहितीच नव्हतं. पहिल्या काय 1-2-3-4-8 दिवस फॉर्मॅलिटी झाल्या तेवढ्याच. मग दिवाळीनंतर मग माझी आणि त्यांची जरा ओळख झाली. तोपर्यंत आहे लग्न झालेलं वाटत असं होतं. पण मग BEdही छान झालं. म्हणजे तो BEdचा वेळ असा होता की पहिल्यांदा घराच्या बाहेर आईवडिलांनी कुठेच जाऊ दिलं नाही. आम्ही कुठेच गेलो नाही. मामाचं गावही तेच आणि आईवडिलांचंही गाव तेच. तर आम्ही कुठे जाणार तर आमच्याकडे सगळे यायचे सुट्टींमध्ये 2-2 महिने. मग आमची सगळ्या भावंडांसोबत चांगली गट्टी आणि मग तिथेच राहायचं. पण मग हा BEdचा जो पिरियड होता तो 9-10 महिन्यांचा. मग तेव्हा रूमवरती राहिलेली, मग मुलींमध्ये आणि घर म्हणजे ना माहेर ना सासर. हॉस्टेल लाईफ 1 वर्ष 10 महिने छान एन्जॉय केलं. मग BEd पास होऊन आल्यानंतर मग मोठ्या मुलीचा जन्म झाला आणि 99ला लगेच लागली. खूप असा गेला नाही गॅप असा. 96-97ला BEd झालं. 98ला गुड्डू, 99ला नोकरी लगेच. म्हणजे मुलगी झाल्यानंतर तुम्ही जॉब घेतला? हो. हर्षाली झाल्यावर. वर्षाली झालं. मग मुलीला सांभाळायला घरी कोणी होतं? कसं करायचं manage? त्यावेळेस फारच होती वाईट परिस्थिती. घरी होती तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत जॉबला नव्हती तोपर्यंत ठेवलं. नंतर मग आई घेऊन गेलेली होती. घरीच होती ती. मग तिचे बाबा भेटायला जायचे. ते लवकर जायचे कारण मला खूप काम असायची, शाळा वगैरे. मग मी 15 दिवसातून एकदाच जायची. ते भेटून यायची. मग तिला 1-1.5 वर्ष घरीच ठेवलेलं होतं. मग नंतर मग आमच्या काकूंकडे आमची आजी होती दुपायची, तिने सांभाळलेलं होतं. मग ते पाळणाघर हे ते असं करत मग ते वाढवलं. मग ते 1-1 वर्षाचं पुढे टाकलं, 1 वर्ष कमी करून टाकलं. मग मॉन्टेसरी केलंच नाही, डायरेक्ट लोअर KGलाच टाकून दिलं. आई म्हणून तुमची किती घालमेल होत होती? म्हणजे मुलीला लांब ठेवायचं आणि त्याचा किती त्रास सहन करावा लागेल? ते खूपच होता तो एक कप्पा असा की त्या कप्प्याला एकदम बंदच केलेलं होतं मी. पण आपलं कर्तव्य पहिले नोकरी. आणि त्यावेळेस असं वाटायचं की खरंच नको पाहिजे नोकरी. पण मग दुसरं मन असं म्हणायचं की तिच्या भविष्यासाठीच मला नोकरी करावी लागणार आहे. तिला जर चांगलं भविष्य द्यायचं असेल तर मग मला नोकरी करणं भागच आहे. मग ती आजारी असो काही असो केलं तसं. मन घट्ट करावं लागलं. मन बरेच. खूप घट्ट करावं लागलं. मला असं वाटतं ह्या ह्याच्यातून तुम्ही गेल्या त्यामुळं आज मुख्याध्यापक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या टीचर्स आहेत तुमच्या बरोबरच्या सहकारी त्यांना तुम्ही या ह्याच्यातून समजून घेऊ शकला असाल असं? हो. म्हणजे ज्यावेळेस मी शिक्षिका होती मग मुलींना सोडणं, जादा तास असायचे त्यावेळेस गाडी नव्हती, रिक्षा लवकर भेटत नव्हती. 1 तास त्यांना लवकर सोडून आणि मग जायची शाळेमध्ये कोणी नसताना. तो प्रवास मग ते मोठ्या झाल्या ते सगळं झालं. पण आज त्या खुर्चीवर बसल्यानंतर जेव्हा एखादी शिक्षिका समोर येते की मुलाला आणायला जायचं आहे, घरी कोणीच नाही, मग ज्यावेळेस मी त्यांच्याकडे बघते तर ती शिक्षिका नसून ती एक आई असते. मग त्यावेळेस मग त्या आईसाठी मग मी म्हणते बरं जा, लवकर जा किंवा लवकर या. आणि त्याही प्रामाणिकपणे अर्ध्या तासात येते मॅडम तर अर्ध्या तासात येणार, मुलांना घेऊन येणार. आईची भूमिका वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून नेहमीच माझ्यासमोर आलेली की शिक्षक असताना एक माता पालक किंवा पिता पालक जेव्हा जेव्हा भेटायला आल्यानंतर की मुलींचे काय प्रॉब्लेम आहेत, की घरातलं वातावरण कसं आहे, की काही मुलींना खरंच जाणीव नसायची की आपण अभ्यास केला पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. मग त्या अशा गपचूप येऊन सांगायचे. आणि पूर्वी जेव्हा मी शिक्षक होते 10-15 वर्ष तर एक मारणारी शिक्षिका म्हणून प्रचलित होती. अजूनही मला त्याच नावाने ओळखतात की त्या खूप मारायच्या देवरे टीचर. मग काही माझ्याकडे गाईड हा विषय होता
जे फक्त मुलींना शिकवलं जायचं, ज्याच्यामध्ये कुटुंब शिक्षण, म्हणजे संस्कार, आपण कसं वागलं पाहिजे, व्यवहार ज्ञान हे सांगितलं जायचं. आणि ती बॅच अशी होती की 8वीला घेतल्यानंतर 10वीपर्यंत तीच बॅच पुढे जायची. आणि एकदा तो वर्ग जर माझ्या ताब्यात आला तर त्यांच्या मुलींच्या आयांना खूप आनंद व्हायचा की आता पोरी शिस्तीत राहतील असं म्हणून. त्या 1 तासामध्ये कोणाचंही नाव न घेता बरोबर त्या मुलीच्या आईने मला काय सांगितलं हे तिलाच कळेल या भाषेत समजवलं जायचं. मग काय व्हायचं की फक्त काठीने मारलं पाहिजे किंवा शस्त्राने मारलं पाहिजे, काहींना ते काठीच लागते, ते त्याचाच प्रसाद दिला पाहिजे, पण काहींना शब्दाने सुद्धा मारता येतं. आणि मग ते जो शब्द वापरला की तो करेक्ट त्या मुलीलाच कळायचं की आपण असं वागतो घरात, उलट उत्तरं देतो, ऐकत नाही, कामाच्या वेळेस आईला समजून घेत नाही, जे काय असेल त्यावेळेचे ते हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होताना दिसल्यानंतर. आणि त्या स्वतःहून सांगायच्या, पर्सनली भेटायच्या, ग्रुपमध्ये नाही. अशा खूप साऱ्या मुली होत्या की ती वैयक्तिक येऊन भेटायच्या, बोलायच्या. आणि मग त्यांच्यामध्ये झालेला बदल तर आपल्याला आवडणारच होता आणि त्यांच्या आया पण खुश असायच्या. मुलांच्या बाबतीत तेच होतं. पण सगळ्यात जास्त ओढ मला किंवा जास्त काळजी मी अशा मुलांची केली की ज्या माता पालक की ज्या नोकरी करणाऱ्या होत्या. एक महिला एका वेळेस अशी अचानक आली दुपारची, बहुतेक अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलेली होती आणि मी वर्ग शिक्षक होते त्या वर्गाची. पूर्ण शाळा त्या महिला मला शोधून आले की कुठे देवरे टीचर, कासारे टीचर कुठे आहेत. ते आल्यानंतर मी माझं टीचिंग बंद केलं आणि त्यांच्याशी भेटली, बोलली. मग त्यांनी सांगितलं की मला या वेळेमध्ये मी बाहेरच असते, तो मुलगा घरी काय करतो काय नाही माहिती नाही, आणि मग हे जरा तुम्ही नीट काळजी घ्या, लक्ष द्या मॅडम. म्हणजे मी दारात असताना ती महिला खूप पुढेपर्यंत गेली, तिथून 4दा वळून पाहिलं आणि ते 4दा मला हे सांगितलं की काळजी घ्या. मग मी त्या मुलावर बाहेरून लक्ष ठेवलं की खरंच किती करतो किती नाही. आणि मग त्याचा टिफिन बघायची, टिफिनमध्ये काय आहे. कधी तो पिवळा भात असायचा, कधी साधाच असायचा, कधी बिस्किटच असायची, कधीच खाल्लेलंच नसायचं. असं बऱ्यापैकी टिफिनवरून घरची परिस्थिती कळायची मुलांची की काय आहे असं. आणि मग हळूहळू त्याच्या थोडंसं जवळ गेली, थोडंसं मायेच्या भावनेने त्याच्याशी बोलल्यानंतर मग असं कळलं की त्यांच्या घरातही खूप सारे प्रॉब्लेम होते, पण आपल्यावर लक्ष आहे म्हणजे तो खेळत असला असं सगळं काही. मग ती 7वीचं वय ठीक आहे. मग ते यायचे, आमचं बोलणं व्हायचं, ते मार्केट वगैरे पेपर दाखवले जायचे. पण तो जसा मोठा होत गेला तसंच मी झालं. बोलणं कमी झाल्यानंतर मग तीच महिला मला दुसऱ्या ठिकाणी बोलले. माझ्याकडे येणारी ती आई आणि मी पहिली ती महिला, खूप फरक वाटला मला. मी पाहिलं, मी दुर्लक्ष केलं, पण ती कुठेतरी अशी माझ्या मनाला मी खूप विचार केला की खरंच का बरं याने सांगितलं असेल की जास्त बोलू नको मॅडमशी, किंवा कुठे भेटल्या रस्त्यावर तरी सांगायचं घरी जा. ते थोडंसं मला वेगळं वाटलं. पण शेवटी एकटी आई म्हणजे वडील लांब राहत होते, कुठेतरी फॅमिली प्रॉब्लेम होतं. ती त्याला वाढवण्यासाठी काय करत असेल ते तिच्यापर्यंत होतं. आणि मग खूप वर्षानंतर त्याची भेट झाली तर तो बऱ्यापैकी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला दिसला. मग खूप आनंद वाटला की चला त्याचं आयुष्य जरा मार्गी लागलं. काही आईवडिलांच्या भांडणांमुळे सुद्धा मुलांवर खूप परिणाम होतो. अशी एक बहीण भाऊची जोडी आमच्या सिडको शाळेमध्ये होती. सगळे शिक्षक त्यांची काळजी घ्यायची. आई निघूनच गेलेली होती आणि ती अशी लांबून बघायला यायची मुलांना की कसा आहे मुलगा मुलगी. दोघं बहीण भाऊ खूपच हुशार व्यवस्थित होते. कालांतराने मग शिक्षकांचं लक्ष होतं, पण एक वर्षा जगताप मॅडमचं जरा जास्तच ते दोघं मानसपुत्र होते त्यांचा वर्ग शिक्षक असल्यामुळे. पुढे मग मोठ्या लोकांनी कोणी सांगितलं असेल, मग एकत्र आल्यानंतर मग ते मुलगी मोठी झाल्यानंतर मग ते आई वडील एकत्र आले आणि मग ते आम्हाला खूप बरं वाटलं की चला एक कंप्लीट फॅमिली झाली. आणि मुलं मोठी लहान असताना प्रॉब्लेम वेगळा असतो, पण मुलं मोठी झाल्यानंतर आई वडील हे एकत्रच पाहिजेत, जेणेकरून त्यांचं ते आयुष्यभर काढणार नाही. यासाठी तुम्ही किती साली मॉडर्न
माध्यमिक विद्यालय अशोकनगर सातपूर येथे जॉबला लागला. मी तिथे 2016ला लागले. आणि मग किती अशोकनगरला. वर्ष शिक्षिका म्हणून मी 17 वर्ष शिक्षिका होते. शिक्षिका म्हणून. हम्म. आणि याचबरोबर तुम्ही तुमचे छंदही खूप चांगले जोपासले. तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे असं तुम्ही सांगितलं, तर त्याच्याविषयी तुम्ही जरा शेअर करा. वाचनाचा छंद खूपच आहे लहानपणापासून आणि हळूहळू तो वाढत गेला. सुरुवातीची जी पुस्तक होती ती सगळी अशी काल्पनिक रंजक गोष्टी होत्या. 10वी 11वी नंतर थोडंसं आशयगर्भ वाचण्यात आलं. 11वी 12वीच्या वेळेस मग काही कादंबऱ्या वाचल्या. कादंबऱ्या मनाला विरंगुळा देणाऱ्या होत्या, पण ज्यावेळेस दलित साहित्य हातात आलं तर त्यावेळेस मनाची घालमेल झाली की आपण हे वाचतो हे खरं की हे वाचतो हे खरं. काही जी पात्र कादंबरीमधली होती ती आवडायची सुरुवातीला, पण ज्यावेळेस दलित साहित्य वाचल्यानंतर मग ती पात्र नकोशी वाटायला लागली की खरंच काय आहे समाजामध्ये, काय चाललं आहे, समाजात बदल झाला पाहिजे, काय अवस्था आहे. आणि मग तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला वाचनाचा. वाचन सगळ्याच प्रकारचं केलं, धार्मिक केलं, आध्यात्मिक केलं, सगळ्या प्रकारचं वाचन केलं, अभ्यासाच्या व्यतिरिक्त केलं. आणि मग इतिहास असल्यामुळे जे वाचनात येत होतं त्याच्या सांगोपांग जे आजूबाजूला होतं ते सगळंच वाचलेलं होतं. पण मग जसजसं साहित्याचा दर्जा वाढला वाचनाचा, जे कळायला लागलं, सुरुवातीला नाही कळलं तरी वाचलं जायचं, पण मग जेव्हा कळायला लागलं त्याचा अर्थ कळायला लागला, मग त्या वाचनाची खोली वाढली जरा, मग विचार करण्याची प्रक्रिया वाढली, मग काही साहित्यिक आवडायला लागले. आणि मग खूप सारा एक पिरियड असा होता की मग फक्त दलित साहित्यच वाचलं. आणि वाचन असं होतं की जोपर्यंत मी कॉलेजला होती 300-350 पानं एक दिवस आणि एक रात्रीत संपवायची. प्रवासात वाचन, बसमध्ये. बरं, मित्राचा प्रकारच नाही काही, पण मैत्रिणीसुद्धा फारच अशा 1-2 स्टॉप पुरत्या तेवढंच. मग पूर्ण बस प्रवास फक्त वाचन. ऑफ पिरियड असेल स्टाफ रूममध्ये फक्त वाचन. आणि मग माझ्यासाठी ते जे लायब्ररीमधले काका होते त्यांनी माझा रजिस्टरला एंट्री होती. मग नंतर माझ्यासाठी इतकं स्वातंत्र्य होतं की मी मध्ये स्वतः जायची. मग ती असे एक लेखक धरायची, नासई नामदार सगळं विका राजवाडे सगळं वाचन. मग पु ल देशपांडे बऱ्यापैकी सगळं असं. ते एक लेखक आणि मग त्याचं असं होतं. आणि मग ते सांगायचं काका हे घेतलं, हो बेटा, म्हणजे त्याची एंट्री नाही काही नाही, परत सांगायची हे ठेवते, जाताना दाखवायचं येताना दाखवायचं, असं 2-3 दिवसाला एक पुस्तक असायचं. हो, मग ते खूपच वाचन झाल्यानंतर मग थोडं लिहायला यायचं. पण मग एवढं सगळं हा छंद राहूच दिला. मग ते घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आईचा आजारपण, यामध्ये ते कुठेतरी थोडा नंतर खंड पडला. पण वाचन हे नेहमीच अजूनही आहे. थोडं कमी वाचते पण वाचते. मला असा एक थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की अनुसूचित जातीमधल्या किंवा बहुजन समाजातल्या मुली खूप शिकल्या नाही आणि किंवा खूप पुढे आल्या नाही, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी तसं स्वातंत्र्य असतं नाही. तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? माझ्या शिक्षणाच्या वेळेचा जो कालखंड होता तर शिक्षणाला महत्त्व होतं पण आणि नाही पण. ज्या घरांमध्ये शैक्षणिक वातावरण आहे, मुलींनी पुढे गेलं पाहिजे, त्या काळातल्या मुली गेल्याच नाही. माझ्या बॅचमधली एक मुलगी होती, ती डॉक्टर झाली त्यावेळेसची. ज्या 11 मुलींपैकी 6-7 आम्ही शिक्षिकाच होतो. आणि 2 पैकी 1 तर आता चांगली सर्जन म्हणून आहे. पण त्यावेळेचा बघण्याचा दृष्टिकोन होता, समाजाच्या ज्या सीमा आहेत त्या चौकटी जरा जास्त पॅक होत्या की नाही. मुलींकडे असं बघण्याचा जो दृष्टिकोन होता, विश्वास नव्हता, कुठे बाहेर सोडावं, हिने बाहेर गेलं पाहिजे, हा दृष्टिकोन नव्हता. पण काही जी कुटुंब होती माझ्याच पाहण्यातली किंवा माझ्या गावापासून पिंपळकोठा, नांदीन,
दरेगाव मळ्यातून मुली यायची शिकायला. आसखेडा म्हणजे ज्युनियर कॉलेजला जी सगळी अशी गर्दी होती त्या वेळेस फक्त आमच्या गावातच ज्युनियर कॉलेज होते त्यावेळेस. पण ते तसं होतं की माझ्या वडिलांचं असं होतं की लहानपणी माझा ॲक्सिडेंट झालेला होता, पायाने आधू आहे मी. पण मग त्यांना असं वाटायचं की हिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, तिचं भविष्यात काय होईल माहिती नाही, पण हिने पायावर उभं राहिलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे आणि मग पुढचं. मग तसं जर शाळा जरी मला एवढी आवडते, शाळा खूपच मनापासून आवडते, पण माझं वैयक्तिक माध्यमिक शिक्षण खूप असं चांगलं नाही गेलेलं. मला पायावरून चिडवायचे, लंगडी म्हणायचे, छेड काढायचे, मग मी रडत बसायची, घरी यायची. तो सगळं होतं. म्हणजे जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत हा न्यूनगंड होता. परिवारात नाही, पण असं ते असं एक सूर असतो ना, एक नाव पडल्यानंतर आता कसं होईल हिचं, आता कोण करेल, आता कसं होईल. जरी शिकलेली हे ते सगळं होतं. म्हणजे माझ्या वडिलांची तीव्र इच्छा होती की तू तुझ्या पायावर उभी राहा. पायावर उभं राहिल्यानंतर मग बघतो मी काय करायचं असं. त्यांची खूप इच्छा. त्यांनी जे आमच्यासाठी कष्ट केले ते अर्धपोटी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले. आई नव्हतीच त्यांच्या आयुष्यात खूप वर्ष, आम्ही सगळा परिवार घरी. त्याच्यामुळे जी त्यांनी त्यावेळेस जे कष्ट केले, मेहनत केली, आणि मी मोठी असल्यामुळे त्यांच्या बोलण्यातून असं खूप जाणवायचं की तू पुढे गेली तर हे बाकीचे पुढे जातील. आणि म्हणून अभ्यास, घर सांभाळणं, भावंडांकडून अभ्यास करून घेणं, नीट शिस्तीत राहणं, प्रचंड मारले बहीण भावांना, हे सगळं होतं. पण मग माझ्या आयुष्यात असं नातेवाईक होते, पण मित्र ही संकल्पना नव्हती. मैत्रिणी पण अशा फारशा नव्हत्या. पण मग माझं लग्न ज्यांच्याशी झालं, मग मित्र ही तेच, मार्गदर्शकही तेच. सगळ्या उणीवा त्यांनी माझ्यामध्ये ज्या होत्या, माझा कॉन्फिडन्स वाढवला, मला पुढे केलं. एक ग्रामीण भागातली मुलगी की जी समोर उभं राहून बोलू शकत नाही, की नजरेला नजर देऊन बोलू शकत नाही. शिक्षण होतं, पुस्तकी किडा होती, पण तो कॉन्फिडन्स नव्हता. त्या सगळ्या गोष्टी माझ्या मिस्टरांनी केल्या. म्हणजे माझ्या मिस्टरांमध्ये मला एक चांगला, आम्ही सगळे मित्र आहोत, खूप चांगला मित्र भेटला, खूप स्वातंत्र्य भेटलं. आणि लग्नानंतर मी चक्क विसरली की माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतकं मजबूत त्यांनी मला उभं केलं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझं जे पाया आहे तो माझ्या बापाने घातला आणि त्याच्यावर कळस माझ्या नवऱ्याने चढवला. खरं तर एखादी काही असं प्रॉब्लेम असेल तर आपल्या स्वतःपेक्षा बाकीचेच लोक जास्त जाणवून देतात की प्रॉब्लेम आहे. हो, आठवण त्याच्यामुळे करून त्याची द्यायची. जास्त जाणीव होते. खरं तर आपल्याला कधी लक्षातच येत नाही की आपण काही असं हे आहे. पण खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे की त्याच्यावर मात करून आणि बरंचसं काही बोलत असं, कारण मुलांनाही कळत नाही काय बोलतात, ते लहान असतात. तर त्यांच्या हे करत तुम्ही जे त्याच्यातून उभे राहिला ते खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आणि मला असं म्हणायचं की तुम्ही जेव्हा ज्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम केल्या त्यावेळेसचे तुमचे काही अनुभव असतील तर ते शेअर करा. आणि त्याच शाळेतून तुम्ही जेव्हा मुख्याध्यापिका म्हणून पद स्वीकारलं तर तो प्रवास कसा होता? म्हणजे त्याच शाळेमध्ये तुम्ही एका वरच्या पदावर गेल्यावर कसा प्रवास होता आणि तुम्हाला काय फरक जाणवला स्वतःमध्ये? सुरुवातीला ज्यावेळेस माझा पहिला दिवस होता शाळेचा, डिसेंबर महिन्यातला, मी कोणत्याच शाळेत ॲप्लिकेशन दिलं नाही, ना मी कुठे क्लासमध्ये कुठे शिकवलं नाही. BEd झाल्यानंतर इकडे इंटरव्ह्यू झाला आणि त्या शाळेत पाय ठेवल्यानंतर ती पूर्ण जिवंत वास्तू मला खूप हवीशी वाटली. आणि ते पहिले जे दिवस होते, काम खूप होतं. पहिले 4-5 वर्ष क्लास टीचरशिप नव्हती, एकच पिरियड ऑफ असायचा, पण भरपूर असं काम होतंच काम, पण थकली नाही कधीच. जे सांगितलं ते करत गेली, शिकत गेली, नाही म्हणायचं नाही. आमच्या मॅडम स्ट्रिक्ट होते तशा, पण चांगल्या चांगल्या गोष्टी घेत गेले. भरपूर अपमानाच्याही गोष्टी आयुष्यात घडत गेल्या. तो अपमान गिळून पचून पुढेपर्यंत आली. जसं जसं माझं वय वाढलं तसं मीही अनुभवाने समृद्ध झाली. काही गोष्टी सोडायला शिकली, काही टाळायला शिकली. मग नंतर
मग बोलून त्यांची ती जागा आठवण करून द्यायला शिकली. आता कुणी बोलतच नाही. पण तो जो एक प्रवास होता, पहिले 10 वर्ष खूप कष्टाचे आणि शिकण्याचा होता माझ्यासाठी. नंतरचे 10 वर्ष जरा स्थिरावतेचे होते. असं सुरुवातीला म्हणायचे की हे होणार आहे मुख्याध्यापक, तर सुरुवातीला चालले मुख्याध्यापक असं म्हणून पण हेटाळणी केलेली लोकांनी की चालले बरं काय मुख्याध्यापक, काय करणार आहेत माहिती नाही. कारण मुख्याध्यापक होणार हे 5, 7, 8, 10 वर्ष या प्रोसेसलाच खूप वेळ लागलेला होता. काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, पण ना मी माझ्या संस्थेच्या विरोधात गेली ना काही दुसऱ्या गोष्टी केल्या. संस्थेने माझ्यावर जबाबदारी टाकली. मग 1 ऑगस्ट 2016ला मला ऑर्डर दिली गेली. पण तो जो जुलै 30 जुलै होता शनिवार, मग ते जे 16-17 वर्ष होते ते सगळे असे ओसंडून वाहिले. एकदम गंगा यमुनाला पूर कमी आला असेल इतकं. तो कोपरा शाळेचा, त्या पायऱ्या जिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी बसायचो, आम्ही 4-5 मैत्रिणी समवयस्का, घरातले सुखदुःख शेअर करायचो. मला पंचकन्या म्हणायची त्यावेळेस. शाळा सुटून जायची, सगळे घरी जायचे, तरी आम्ही गप्पाच मारत असायचो. म्हणजे त्या पायऱ्या असतील, मागच्या बाजूच्या इमारतीच्या पायऱ्या, तो पूर्ण कोपरा मला इतका अस्वस्थ करत होता की आता मी हे सगळं सोडून जाणार. असं माझ्या आवडीचं एक आनंदाचं झाड लावलेलं आहे तिथे. फुलं तोडायचा छंद मला, आमचे सर रागवायचे की फुलं नीट तोडायचे. पण मी तिथे असतानाच एक फूल आलेलं होतं शाळेत असताना, त्याच्यानंतर फुलंच आले नाही. मग आमच्या मॅडम म्हटल्या की सगळं तिकडे गेली आणि इथला आनंदही रुसला, फुलंच येत नाही त्याला असं. मग आता ते झाड माझ्यापेक्षा मोठं झालेलं आहे. गेली म्हणजे मी पहिले ते माझ्या झाडांजवळ जाणार, सगळं असं माझी नजर भिरभिरते. सिडको शाळेची जागा खूपच म्हणजे एक मोठा हृदयातला कप्पा आहे की त्या ठिकाणी वयाची एवढी 17 वर्ष मी त्या ठिकाणी घातली. माझ्या मुली तिथे खेळल्या, बागडल्या. आणि मोठी होत गेल्यानंतर हे तर तिकडं अशोकनगरला गेल्यानंतर सगळी जबाबदारी वाढली. आजही एक गोष्ट अशी की जी कडकडून अशी भूक लागायची की चला डबा खायला, याला आवाज दे त्याला आवाज दे, ती भूक सिडकोतच राहून गेली. इकडे गेल्यावर ती भूकच लागत नाही. टिफिन शेअर करायला आहेत 2-3, पण ती असायचं. आमच्या सगळं स्टाफ खूप चांगला. मी ज्यावेळेस लागले तेच 21 जण मला सिनियर होते. 22वा नंबर होता माझा मास्टरला. आणि मग हळूहळू रिटायरमेंट झाले आहे, ते झालं. पण सगळेच मोठे जरी होते आमचे, सगळे जेंट्स, सगळ्या लेडीज, सगळे सांभाळून घेणारे, आनंदाने एकदम खूप चांगला आनंदाचा काळ सिडको शाळेत घातला. कटू आठवणी आहेत, पण चांगलं घ्यावं, पुढे जावं. तुमच्या मुली पण चांगल्या शिकल्या, म्हणजे मोठी तर सिव्हिल इंजिनियर झाली आहे, आता हो. ती 12वीत आहे. हो. म्हणजे जॉब करत किंवा जे सगळी तुमची धावपळ आणि हे करत पण मुलींचंही शिक्षण चांगलं झालं. म्हणजे त्याबद्दल कसं काय म्हणाल? पहिल्यांदा मोठ्या मुलीचे झाले थोडेसे हेळसण झाली सांभाळण्याची, इकडे तिकडे ठेवलं, झालं तिचं शिक्षण. पण मग ह्या सांभाळण्याच्या गोष्टीमुळे मग दुसरं अपत्य असावे की नको, इथून प्रश्न होता. 2-4 वर्ष हेच चाललं की पाहिजे की नाही. पण मग आपल्यानंतर तिला कोणीतरी तिचं पाहिजे. मग दोघांचा निर्णय झाला आणि मग दुसरीही मुलगी झाली. दोघी त्यांच्या परीने खूप छान मार्गी लागले आहेत, शिकत आहेत छान. आणि त्यांनाही सवय झाली की आपली मम्मी घरी नसते. त्याही स्वावलंबी झाल्या. त्यांनी मला कधी असं ओढून धरलं नाही. जीव असं खूप कसं व्हायचा कधी कधी आजारी पडल्यावर. पण आनंदी कसं जगावं त्यांच्याकडून शिकले मी. काही गोष्टी अशा डिस्टर्ब करणाऱ्या घडतात, मनाविरुद्ध घडतात. जसं आईकडून असं तिची आठवण आल्यानंतर ती कधी दुःख धरून बसली नाही.
तिच्या समोर मृत्यू असताना ती नेहमी हसतमुख असायची, चांगलं सांगायची. तिचा माझ्या आयुष्यातला वेगळा भाग आणि माझ्या मुलींचा माझ्या आयुष्यातला वेगळा भाग. पुन्हा त्यांच्याबरोबर लहान होऊन आनंद मैत्रिणीसारखं राहतो आम्ही. खूप सुंदर असं खूप नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. आजच्या काळामध्ये कसं माझं जे आयुष्य आहे ते चौकटीच्या बाहेर गेलंच नाही कधी, एवढं जरी सगळं असलं तरी. पण नवीन पिढीकडून खूप साऱ्या गोष्टी आज शिकण्यासारख्या आहेत. त्या गोष्टी त्या दोघींकडून मी शिकले आणि एकदम खूप कसं राहिलं पाहिजे, कसं काही गोष्टी सोडल्या पाहिजेत, मानसिक ताणतणावाचं निचरा कसा केला पाहिजे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. आणि त्या पुढे स्थिर झाल्यानंतर मग आपल्या आयुष्यासाठी तेच महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. खरंच म्हणजे एक स्त्री खरं तर कामासाठी किंवा जॉबसाठी म्हणून बाहेर पडते तेव्हा तिच्या जी आई म्हणून होणारी जी घालमेल असते ते खरं तर तीच समजू शकते. ते तुमच्या ह्याच्यातून लक्षात येते. आणि हा जो सगळा तुमचा प्रवास आहे आणि आज मुख्याध्यापिका म्हणून जेव्हा तुम्ही काम करताय तर त्यावेळेसचा काही अनुभव सांगता येतील का? म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुख्याध्यापिका झाल्यानंतर असं ट्रेनिंग वगैरे काही झालंच नाही माझं. सरळ ऑर्डर दिली, कोणी 4 गोष्टी शिकवल्याच नाहीत. मग जो पूर्ण रोजचा दिवस हा मी माझी परीक्षा समजायची, आजही समजते. मग विचारून पण नवीन स्टाफ माझ्यापेक्षा सगळे लहान आहेत, तिथले सगळे शिक्षक, ऑफिसमधले जे कर्मचारी ते सगळ्यांनी मिळून अशी असं कोणी भासू दिली नाही की मॅडम नवीन आहेत. मी पण शिकत राहिली, त्यांनाही सांभाळून घेतलं आणि एक एक गोष्टी शिकणं आणि अनुभव हाच महत्त्वाचा होता. पहिलं वर्ष तर फक्त निरीक्षणच होतं की काय असतं, कसं असतं, मीटिंगांना जायचं, मोठे पदाधिकारी आल्यानंतर कसं काय, ते वर्ष दीड पहिलं एक एक अनुभव शिकत गेल्यानंतर मग पुन्हा तो अनुभव म्हणजे ते पहिलाच अनुभव इतका स्ट्रॉंग होत गेला की दुसऱ्या अनुभवाची गरज पडली नाही. आणि हे सगळं करत असताना मग आपण त्या तिथला जो परिसर आहे अशोकनगरचा, कामगार वर्ग आहे, सगळे बरेच रोजंदारीवर जाणारे माता पालक, पिता पालक आहेत. मग अशांच्या मुलांसाठी मुलींसाठी आपण वेगळं काय देऊ शकतो. त्यावेळेस मग अनिता मॅडम ताईची आमची भेट झालेली. त्यांना दर 6 महिन्यातून मी बोलायची. संगिनीचा सगळा ग्रुप यायचा शाळेमध्ये, मुलामुलींसाठी वेगळे व्याख्यानं, स्पर्धा, हे सगळं घेतलं जायचं. मग माता पालकांसाठी मॅडम त्याचं एक लेक्चर ठेवलेलं होतं की आजच्या काळामध्ये आपण मुलामुलींना दोष देण्यापेक्षा पहिले आईवडिलांकडे पाहिलं पाहिजे. मग त्या आईवरूनच कळतं की मग मुलीला बोलावे की नाही, अशी परिस्थिती होती. मग त्यांना कुटुंबाचं शिक्षण, आरोग्याचं शिक्षण या सगळ्या देण्यासाठी डॉक्टरांचे सेमिनार, मॅडम अनिता मॅडम सारख्यांचे भरपूर चर्चासत्र असं ठेवत गेल्यानंतर हळूहळू तिथल्याही सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की मग एक निर्णय आपण जर घेतला तर त्याचा चांगला आणि वाईट इफेक्ट काय हे कळलेलं की आपण एखादी गोष्ट जर ठरवली तर चांगली होऊ शकते. आणि मग तेच माता मेळाव्यांच्या संदर्भात झालं. खूप साऱ्या पालकांच्या जवळ जात आलं, मुलींचे प्रॉब्लेम कळले, मुलांचे सुद्धा प्रॉब्लेम कळले. एक विद्यार्थी असा होता की तो उशिरा यायचा आणि मग त्याला गेटवर उभं करायची. मग त्याला विचारलं की का उशीर होतो तुला, तर तो कंपनीत काम करून यायचा आणि ते 10वीचं वर्ष होतं. आणि मग त्याला राग व्हायचे, त्याचा अभ्यास व्हायचा नाही. मग त्याची नीट ऑफिसमध्ये बसून त्याची चौकशी केली की नेमकं काय कारण आहे, घरची परिस्थिती कशी आहे. तर वडील आजारी होते, बेडवर पडूनच असायची, आई काम करायची. मग त्याला म्हटलं की तुला हे 10वी करायचं आहे, मग मी तुला 1 तास उशिरा येण्याची मुभा देते, परवानगी देते, पण तू शाळेत ये आणि आल्यानंतर तू मला भेट, मी कुठेही असेल मला येऊन भेटायचं की मॅडम मी आलो. मग
तो रात्रीची ड्युटी करून घरी पोचून आंघोळ करून यायला त्याला 8 वाजायची. सकाळची शाळा होती. त्या मुलाला तो वेळ दिला. क्लास टीचरना सांगितलं, बाकीच्या शिक्षकांना सांगितलं. कारण त्या मुलं असे जी मुलं असतात त्यांच्याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर एक अजून गुंड होण्यामध्ये भर पडते. त्याच्यामुळे मग तो वेळ त्याला दिला. तो खूप चांगला होता असं नाही, तो अजून बिघडला असता. पण मग 10वीसाठी लायसन्ससाठी 10वी पास असायला पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे. 10वी पासचं कुठेतरी याचं काम होईल म्हणून त्याला ते 5-6 महिने आम्ही सांभाळून घेतलं आणि तो मुलगा पास झाला 10वी. आणि मग त्याची आई आलेली होती खूप उशिरानंतर भेटायला की मॅडम तुमच्यामुळे पास झाला बरं का. म्हटलं मी काहीच केलं नाही, अभ्यास त्यानेच केलेला आहे. मग असे काही प्रसंग येतात काही मुलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये. एक आमच्याकडे इंग्लिश मिडियम पण आहे. तर 9वीला असतानाच लग्न केलं. मुलगी हुशार. वडिलांनी आत्यांनी ठरवलं पण 2 दिवसात लग्न झालं. पण मग पेपर होते त्यावेळेस आम्ही तिला बोलून पाठवलं. सासू आणि आई सोबतच आले. त्यांना पाहिल्यानंतर माझ्या दुसऱ्या मॅडम आहेत कुलकर्णी मॅडम म्हणून, आमचं त्या मुलीविषयी डिस्कस झालेलं होतं. मग त्या मुलीला म्हटलं बेटा तुझं हे काही लिहायचं नाही, तू खाली घेऊन जा. ती खाली घेऊन गेल्यानंतर त्या मॅडमपेक्षा इतक्या पटीत मी त्यांना पडपड केली. आईचा काही दोषच नव्हता, आईला विचारलेलंच नव्हतं. हुशार मुलगी, इंग्लिश मिडियमला फर्स्ट क्लास होता 9वीला. 10वीच्या मग पेपरला आम्ही बोलवलेलं होतं. खूप बडबड केल्यानंतर मग तिचं ते सगळं सबमिशन कंप्लीट करून घेतलं आणि तिला आता माहेरीच राहू द्या. त्या सासूबाईला असं तंबी देऊन सांगितलं. ती मुलगी 10वी पास झाली. आणि मग आता ती पुढे काहीतरी कम्प्युटरचा कोर्स किंवा काहीतरी बाहेरून ती काहीतरी करेल. म्हणजे थोडी पालकांनाही समज द्यावी लागते, थोडं मुलांकडेही बघावं लागतं. आणि हा सगळा जो अवेअरनेस आहे तो मुख्याध्यापक झाल्यानंतर जास्त जाणवलं. एक शिक्षिका म्हणून काम करताना एक वेगळी जबाबदारी असते, म्हणजे तो एखादा विषय मुलांना शिकवणं हे, आणि मुख्याध्यापिका म्हटल्यावर एक वेगळीच जबाबदारी म्हणजे मॅनेजमेंट, सगळ्या स्टाफचं काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणं आणि शिवाय मुलांचं पण काही आहे. तर त्या दोन्ही मॅनेज करता, म्हणजे आता मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही हे सगळं मॅनेज करताना कसं काय मॅनेज केलं आणि त्याचं थोडंसं हे पण सांगा ना की काय काय प्रयोग केले का तुम्ही त्याच्यामध्ये, म्हणजे स्वतः पण तो मुख्याध्यापिकेचं पद स्वीकारताना तुम्हाला स्वतःमध्ये तुम्ही काही चेंजेस केले का? मुख्याध्यापकाचं पद स्वीकारताना पहिल्यांदा मनाची तयारी केली होती की 90% जो मूळ पिंड आहे. तुम्ही एक सहचारिणी म्हणून हो. तुम्ही सगळ्यांसोबत होता आणि आता तुम्ही एक वेगळ्या पदावर गेले, तर तुम्ही सांगाल का त्यांनी ऐकणं, म्हणजे हा एक थोडासा तो एक चेंज, म्हणजे आधीच्या मैत्रिणी किंवा कलिग म्हणून तुम्ही ज्यांना बघत होता त्यांना आता काहीतरी तुम्ही सांगणारे आणि ते ऐकणारे ह्या लेवलचं ते होते, तर ते कसं मॅनेज केलं, म्हणजे न दुखवता किंवा कोणाचा इगो हर्ट न होता? नाही, ॲक्च्युली कसं झालं, मी सिडको शाळेतून अशोकनगरच्या शाळेत गेली. तो भाग तिकडचं सगळं नवीनच होते. पण आजही भरपूर काही शिक्षकांची बदली वगैरे झालेली. ज्यावेळेस मी खुर्चीवर असताना तेही माझ्याकडे मॅडम म्हणूनच बघणार आणि मी त्यांच्याकडे शिक्षिका म्हणूनच त्यांना सांगणार किंवा काही चर्चा असेल ती. एक खुर्चीवर असताना त्याही माझा रिस्पेक्ट करतात, मीही शिक्षिका म्हणूनच त्यांना ट्रीट करते. पण खुर्ची सोडल्यानंतर ती खुर्चीच्या ठिकाणी इकडे आपली मैत्रीण आपल्यासारखे, त्यांनाही छान वाटतं बघायला की आपली मैत्रीणच मुख्याध्यापिका झालेली आहे म्हणून. आणि मैत्री असल्यामुळे काही चांगल्या गोष्टी गपचूप सांगता येतात, हे असं पाहिजे तसं पाहिजे की आपण असं करूया. हा एक त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने हे सांगितलं म्हणजे होणारच, हे माझ्या दृष्टीने प्लस. पण दोन्ही बाजूनी छानच आहेत. जुन्या मैत्रिणी सगळ्या चांगल्याच आहेत. नवीन स्टाफ ही सगळं काही व्यवस्थित करतो. हो, काही अडचण नाही. आणि मुलं मोठी झाल्यानंतर नोकरीला लागली किंवा एखादी मुलगी शिकून पुढे नोकरीला लागली, ते तुम्हाला येऊन भेटले तर ते जेव्हा सांगतात की आम्ही आता असं असं करतोय, तर त्यावेळेस काय वाटतं किंवा त्यावेळेसचे काही अनुभव सांगाल? असे जेव्हा विद्यार्थिनी येतात की तुम्ही आम्हाला शिकवायला होते, आम्ही असं काम करतो, तो आनंद असतो तो शब्दात न मांडणार. ते खूप सुंदर अनुभव असतो तो की ते बहुतेक
त्यांचा चेहरा बदललेला असतो, त्यांचं नाव लक्षात नसतं. ते ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतात की आम्ही या बॅचचे होतो, त्या बॅचचे होते. काही खोडकर मुलं लक्षात आहेत की ते बरोबर लक्षातच राहतात. पण मग ते खोडकरपणा करत जरी ते पुढे गेले, ते सेटल झाले, ते आयुष्य चांगलं जगतायत, याच्यापेक्षा आनंद काय असणार आहे. मला नेहमीच भाग्यवान समजते की मी शिक्षिका झाली. जरी मुख्याध्यापक आहे तरी मूळ पिंड शिक्षक तो काही बदलत नाही. मुलांच्या जवळ जाणं, आजही मी 10वीचे 2 वर्ग शिकवते याच्यासाठी की मुलांची माझी नाळ नको तुटायला. कारण मोठ्या वाड्या म्हटल्यानंतर सगळे लांबूनच बघतात, पण मी प्रत्यक्ष जाऊन शिकवते, त्यांच्याशी बोलते, त्यांचे पेपर चेक करते, वर्गात जाते. तो एक वेगळा ऋणानुबंध असतो. त्या मुलांनाही खूप छान वाटतं आम्हाला मोठ्या मॅडम शिकवतात. आणि एक 2 वर्षापूर्वीचा पृथ्वी नावाचा एक विद्यार्थी होता. म्हणजे त्याला सांगितलेलं होतं की मला बोलवायला यायचं, माझा तास असेल तर. तो तिकडूनच असं हात करून यायचं, येऊ. किंवा नंतर एक पीटीचा तास असायचा. कधी कधी मला वेळ नसेल किंवा कामात असेल तर जर मी सांगितलं की खेळा, म्हणजे पहिल्यांदा तोच विचारायला यायचा, म्हणजे जायचं आहे की थांबायचं आहे असं. मग ते खेळायला जर सोडलं तर त्यांना खूप आनंद व्हायचा. पण मग नंतर माहिती की नंतर 3 तास मॅडम आपल्याला सोडणार नाही येत असं. मग तोही अनुभव छान. आणि वेगळी जबाबदारी असते, सगळं बघावं लागतं, खूप बारीक गोष्टी नोटीस कराव्या लागतात. गेटमध्ये आत प्रवेश केल्याबरोबर सगळं कॅम्पस नजरेखालून घालावं लागतं. कुठे काय, कोण येतं आहे, कोण जातं आहे, सगळं खूपच बारीक बघावं लागतं. म्हणजे शिक्षिका म्हणजे फक्त वर्गापुरतं. पण मुख्याध्यापक झाल्यानंतर मॅनेजमेंट आणि शिक्षक यांच्यामधलं दुवा म्हणून काम करताना थोडीशी तारेवरची कसरत होतेच. शिवाय शासनाचे वेगवेगळे GR, बदललेलं शैक्षणिक धोरण, या सगळ्या गोष्टींची तारांबळ होत असते. पण आपण विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असल्यामुळे त्याला काय महत्त्वाचं आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला कितपर्यंत जाते हा पहिल्यांदा विचार केला जातो. नंतर शिक्षक, नंतर मी. आता या 1-1.5 वर्षापासून ते ऑनलाईन शिक्षणाचं हे चालू आहे. तर आता तुम्ही जे सातपूर एरिया, म्हणजे काही जणांकडे मोबाईल नसतील किंवा नेटचं हे नसेल, असं काही प्रॉब्लेम फेस करावे लागले, त्या मुलांचं कसं शिक्षणाचं मॅनेज केलं किंवा काय? पहिल्या वर्षी तर सगळ्यांसाठी सगळंच नवीन होतं ऑनलाईन. पहिल्यांदा आम्हीच शिकलो. 2 एप्रिल 2020ला आमची पहिली मीटिंग घेतली मॅनेजमेंटने आणि सांगितलं की आपल्याला आता काहीतरी करावं लागेल, हे काही लवकर सुरू होणारं नाही. मग मुलांपर्यंत आपल्याला पोचायचे, मग कसं करता येईल. मग झूम मीटिंगचं आम्ही ठरवलं की हे सोपं जाईल. प्रॅक्टिस म्हणून आम्हीच मिटिंगा घ्यायचो, 4 जणं. आता 8वीचे वर्ग शिक्षक, उद्या 9वीचे वर्ग शिक्षक, खूप साऱ्या मीटिंग. म्हणजे मग ते कामाचं लिमिट राहिले नाही. 11पर्यंत मला आजही कोणी फोन करू शकतं. काही अडचण असेल तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत मला माझे शिक्षक कर्मचारी फोन करू शकतात. मग ती जी सुरुवात झाली, म्हणजे पहिल्यांदा शिक्षकांची मानसिकता झाली, नंतर मुलांपर्यंत पोचण्यासाठी पालकांची मीटिंग झाली. मग काहींची परिस्थितीच नव्हती, ना मोबाईल, ना नेट, नोकऱ्या गेलेल्या लोकांच्या, रोजगार गेलेला, असं खूप सारा एक वर्ग होता की तो शेवटपर्यंत जोडलाच गेला नाही. आम्ही भरपूर पोचण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही काही PDF स्वरूपात पाठवलं, होमवर्क दिला. ज्यांची जशी परिस्थिती येत गेली तसे ते जॉईंट होत गेले. पण पहिलं जे 6 महिने होते ते 50-60% एवढीच उपस्थिती होती मुलांची. मग हळूहळू पालकांना कळलं की आता हे घ्यावंच लागेल. मग किंवा 2 भाऊ बहीण एकत्र, मग त्यांचं टाईम मॅनेजमेंट करून मग ज्याला जसं सोयीचं होईल तसे ते लेक्चर शिक्षकांनी घेतले. पहिले तो मुलांपर्यंत पोचणंच हे इतकी अवघड प्रोसेस होती. आणि नंतर मग अध्यापन करणं हे होतं. पण ते सगळ्यांनी इतकं शिक्षकांनी पटकन ते सगळं स्वीकारलं आणि सगळ्यांनी नवीन काय काय शोधून काढलं. मग आमचे ट्रेनिंग झाले. मग ट्रेनिंगमध्ये सांगितलं गेलं की कसं केलं पाहिजे, व्हिडिओ कसे तयार करायचे, मुलांना PDF कसं पाठवायचं, अभ्यास कसा घ्यायचा, लेक्चर कसे घ्यायचे, छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी एकमेकांना सांगून ती सुधारणा केली. जे कोणी थोडेसे जास्त अपडेट होते
अशा शिक्षकांनी दुसऱ्यांना मार्गदर्शन केलं. मग त्या मिटिंगा घेतल्या, पण खूप कमी वेळामध्ये आमचं ऑनलाईनचं टीचिंग सुरू झालं. मग आम्ही परीक्षा घेतल्या, रिझल्ट वगैरे लावला आणि अगोदरी जेव्हा बंद झालेलं होतं, ऑलरेडी आमच्या 9वीचे पेपर झालेलेच होते. मग आम्हाला रिझल्ट लावायला काही अडचण आलीच नाही. फक्त एकच पेपर जो 10वीचा बुडला तो आमचा बुडलेला होता, जो बोर्डाचा बुडला तोच आमचा 9वीचा होता. मग तेच रिझल्ट वगैरे झालेला होता. हळूहळू बदल झाला. पण काय झालं, आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आत्ता मुलं शाळेत येत आहेत, वाचनाची आवड राहिली नाही, लेखनाचा सराव राहिला नाही, एका ठिकाणी स्थिर बसणं हे जमत नाही. अभ्यासाची बैठक केली आणि तो जो खूप असं धास्तावल्यासारखी दिसली मुलं. मग पहिले जे 2 दिवस होते तर मी वर्ग शिक्षकांना सांगितलं की तुम्ही थांबा, तुम्ही ओळख करा, परिचय करा, काय झालं काय नाही. कारण मुलं 6वीतून डायरेक्ट 8वीत गेले. 7वीचं वर्ष कोरोनातच, 8वीतून डायरेक्ट 10वीत गेलेले. काही मुलं तर 2 वर्षाचे बॅचचे गेले निघून. पण आमच्याकडे 8वी ते 10वी आहे. जी ओळखीची बॅच होती त्या दोन्ही बॅच गेलेल्या, ज्यांना ओळखत नव्हतं ते आत्ता आहे. मग सगळ्यांचा ओळख परिचय, पालकांचे खूप प्रॉब्लेम, त्याच्यात थोडीशीच फी ती पण द्यायला तयार नाहीत. खूप साऱ्या इश्यूजमधून आता कुठेतरी स्थावरता आलेली आहे आणि 100% मुलांपर्यंत आता आम्ही पोहोचलेलो आहोत. 1-2% जे कुठे गावाला गेले होते, इकडे तिकडे गेले होते, ते सगळे आता येत आहेत की शाळा सुरू झाल्या, पेपर सुरू झाले, आत्ता कुठेतरी आले. पण या कोरोनामुळे मुलांचं खूप नुकसान झालं. म्हणजे संस्कारासकट मुलं मागे गेली. वाचन, लेखन, संभाषण तर खूप नुकसान झालं, पण त्यांच्यावरचे संस्कार पण खूप मागे गेले. मुलं पण शाळेला खूप मिस करतात. म्हणजे ते जे वातावरण आणि मित्रांबरोबर शेअरिंग करणं, ते जे सगळं होतं ते नाही मिळत. खेळणं पण मुलं जवळजवळ 1-1.5 वर्षात खेळणंही झालं नाही. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मुलांनाही झालं की एनर्जीच ड्रेन करायला काहीच म्हणजे वाव नव्हता. म्हणजे घरात बसून बसून मुलं पण खूप चिडचिडी झाली. म्हणजे एकलकोंडी झालेली होती. आत्ताही आले तर असे भांबावलेले. बरं, नियम खूप आहेत ना, मास्क काढायचं नाही, टिफिन आणायचं नाही, 3च तास शाळा, त्याच्यात 50% उपस्थिती. कोण कोणाच्या वर्गात हे अजून पूर्ण माहिती नाही. एकदा मुलीच येतात, एकदा मुलंच येतात. आत्ता मुली कळलं. आता पेपरला जेव्हा येतील तेव्हा ते एका बेंचवर एकच आहे. सगळ्या शासनाच्या सगळ्या नियमांचं पालन तर झालंच पाहिजे. एवढं सगळं करून सगळे येत आहेत. जेव्हा ते गेटमधून येत होते तो इतका म्हणजे आनंद फारच शब्दात न मांडण्यासारखा, की इतकं मोठं क्रीडांगण शाळेचं आणि ते असं ओस पडलेलं. ज्या मुलांचे ते यायला लागले, रांगेतून जायला लागले, ती बेल जेव्हा ती पहिली घंटा दिली गेली तर ते कान असे तृप्त झाल्यासारखे झाले की वाजली एकदाची बेल, झालं ते राष्ट्रगीत. असं म्हणून माझ्यासाठी, शिक्षकांसाठी आनंद होता, मुलांसाठी आनंद होता. पण ते आता हळूहळू रुळले. तर ही परिस्थिती अशी चांगली निवळत जावं, शैक्षणिक बाधा न येऊ आणि मुलं मागे नको पडायला. सगळेच मुलं मागे पडले. ज्यांची आर्थिक परिस्थिती ते जास्त मागे पडले. कोरोनामध्ये ज्यांचे पालक गेले ते खूपच मागे पडले. त्यांना सगळ्याच आधाराची गरज आहे. अशाही पाल्यांना आम्ही शोधलेला आहे. आमची संस्था त्यांच्यासाठी मदत करणार आहे. ते पहिले तेच काम सुरू होतं, पण बऱ्यापैकी आता त्यांना पुन्हा त्यांच्या त्या रुळावर आणण्याचं काम आता जोरात सुरू झालेलं आहे, चाललं आहे आता. आपल्या उपस्थितांपैकी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा प्लीज. एक टीचर म्हणजे तुम्ही प्राचार्य झाला तरी शिक्षिका असतात, पण जबाबदारीची जी काही बर्डन्स आणि मेजर मला वाटते शिक्षिकेपेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटर बनला असं कुठेतरी होतं का? आणि मग शिक्षकांमधली ती जी म्हणजे काय बरोबरचे शिक्षक हे बरोबर आहेत त्यापेक्षा नाही बरोबर नसणं, एक डिफरन्स तिथे कुठे क्रिएट होतो का? डिफरन्स काम करताना असं जाणवतो की काही गोष्टी असतात त्या प्रशासनात सगळ्याच बोलता येत नाही. ती एक मर्यादा आहे. शिक्षक असताना शिक्षकाचा आनंदाकडे इकडून त्या वर्गात मुलं, बाकी काही घेणं नाही, वरून सांगितलेला आदेश पाळणं. पण एखादा आदेश त्यांच्यापर्यंत पोचवायचा असेल तो त्यांना कितपत झेपेल, ते किती करतील, या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा खूप बारीक अभ्यास करावा लागतो.
जरी सहकारी शिक्षक असले तरी ते शिक्षकाच्या भूमिकेत असतात. इकडची जी भूमिका असते इकडच्या दोघांना 3 लोकांना सांभाळायचं असतं. एक शिक्षक आहेत, एक विद्यार्थी आहेत, एक पालक आहेत, एक मॅनेजमेंट आहे आणि नंतर प्रशासन आहे, शासन. या सगळ्यांना धरून सगळ्यांचा अभ्यास करून एखादी गोष्ट जी करायची असेल तर ती खूप खोलवर विचार करून आणि मग ती पुढे मांडायची असते. आणि ते करत असताना पहिल्यांदा आपलीच मनाची तयारी, आपण पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं. आपण हे करून घेऊच ही पहिले स्वतःची तयारी असते आणि ते करून घेता येतं. आणि त्याच्यासाठी शिक्षकांशी पण रिलेशन चांगलं असणं महत्त्वाचं आहे. त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना समजून घेतलं तर ते आपले काम करतील. आपल्याकडे ते 8च तास असतात. कोणाचे काय प्रॉब्लेम असतात, काय नसतात, ह्या सगळ्या गोष्टींची खूप कसरत होते. पण शिक्षकाचं जग फार सुंदर. मला आजही शिक्षक म्हणजे वर्गात गेल्यानंतर मी विसरून जाते. म्हणजे जरी माझ्यासमोर मोबाईल असला मी उचलत नाही. कोणी आलं भेटायला त्याला तिकडूनच नाही सांगून देते की येऊ नका असं म्हणून. तेवढ्यापुरतं का असेना मला शिक्षक म्हणून रमायला खूप आवडतं. पण खुर्चीवर आल्यानंतर ती एक वेगळीच दृष्टी असते. ती सगळं बघताना सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत. चांगलं असलं तरी बोलता येत नाही. कधी कधी कारण नसताना वाईट बोलावं लागतं. या सगळ्या गोष्टी शिक्षिका टू मुख्याध्यापक या प्रवासामध्ये होत गेलेल्या. आणि रोज नवीन काहीतरी असतं. त्याच्यामुळे रोजचा बदल हा स्वीकारावा लागतो. आपला अभ्यास महत्त्वाचा असतो. आपण तयारी केलेली महत्त्वाची असते. आणि पूर्ण वेळ फक्त शाळाच डोक्यात असते. शाळेत गेल्यानंतर बऱ्यापैकी घरी आल्यानंतर ती शाळा सुरूच असते, कारण फोन कंटिन्यू चालूच असतं. पण जबाबदारी खूप वाढलेली असते. मुख्याध्यापकाच्या खुर्चीत गेल्यानंतर शिक्षक म्हणजे खूप सुंदर आयुष्य. मुलांमध्ये गेल्यावर त्यांच्याशी बोलणं, त्यांचे ते हसरे चेहरे, त्यांचा तो आनंद, त्यांना येणारा राग, हे सगळं जवळजवळ टिपता येतं. शिक्षक हा जिवंत पिढीशी कळत असतो. त्याच्यामुळे चांगले शिक्षक समाजामध्ये टिकून राहणं आणि मुलांना घडवणं ही सुद्धा एक मोठी काळाची गरज झालेली आहे. फक्त पगारापुरतं काम करणारे शिक्षक नसावेत. त्या पिढीला घडवणं, वळण लावणं, हे आतली त्याची जी ज्ञानज्योत आहे ती पेटती ठेवली पाहिजे असं मला वाटतं एक शिक्षक म्हणून. एक स्त्री, तिच्यावरती घरची जबाबदारी असते, एक ॲडमिन प्रिन्सिपल तुम्ही, आणि मग स्वतःच्या ज्या आवडी आहेत त्या किती जोपासता आल्या, म्हणजे छंदही म्हणू शकतो वाचनाचा, आणि त्या जोपासता नाही आलं तर त्याचं कुठे खंत, दुःख खूप ते कसं आहे. आणि दुसरं म्हणजे एक शिक्षिका म्हटलं की ती एक आयडियल, मुलांच्या कित्येक मुलं तुम्हाला फॉलो करणारे असतात. मग बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की बऱ्याचदा आवडत आहेत, पण नाही यार मी म्हणजे ह्याच्यामुळे मी एक आयडियल शिक्षक होणार नाही किंवा माझ्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, म्हणून ते जगणं असं कधी वेगळं जाणवलं का? शिक्षक म्हटल्यानंतर एक सामाजिक जबाबदारीचं भान ठेवूनच राहावं लागतं. सगळे समाजातले सगळे लोक चुकले तर चालले, पण शिक्षकाने चुकायचं नाही. त्याचं वैयक्तिक आयुष्य हे खूप लांब ठेवावं लागतं. कारण आपण जसं स्वतःला प्रेझेंट करतो आतून बाहेरून आपण तसंच असलं पाहिजे. खूप वर्षानंतरही कोणी भेटल्यानंतर म्हणणारच नाहीत की यांच्यामध्ये बदल झाला. शिक्षक हा आतून बाहेरून तसाच असला पाहिजे. आणि ज्यावेळेस असं वाटतं की आत्ताच्या खुर्चीची जबाबदारी दिल्यानंतर स्वतःसाठी कमी वेळ दिला जातो, घरासाठी कमी वेळ दिला जातो. छंद थोडासा मागे पडलेला आहे. छंदाची जागा आता अभ्यासाने घेतलेली आहे. वाचायचं तर काहीतरी अभ्यासाचं वाचावं लागतं. सगळी जरी तारेवरची कसरत असली पण माझं कुटुंब माझ्या पाठीमागे आहे. ते एकदम भक्कम उभं असल्यामुळे मला ती उणीव नाही वाटत. माझ्याकडे जाण्याची वेळ आहे पण येण्याची वेळ नाही. शक्यतो त्यांना माहिती की हिला लेटच होणार आहे यायला. 2-2.5 तासानंतर मग विचारतील की किती वेळ आहे तुला यायला. या अगोदरच सांगून गेल्यानंतर कोणीच विचारणार नाही की तू कधी येते असं. पूर्ण वेळ माझा म्हणजे 10:30-11 गेल्यानंतर यायला 5-5:30 होतात. आजही मुलं असले नसले तरी रोज काहीतरी काम असतंच. पोषण आहार आहे, विद्यार्थी संख्या आहे, मीटिंग आहेत,
मुलं जरी नव्हती शाळेत तरी काम बंद नव्हतं, काम कंटिन्यू चालू होतं. आणि परत अजून नवीन ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत शाळेत, त्याच्यासाठी म्हणजे स्वतः मंथन करणं, या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हापासून ही जबाबदारी आली तेव्हापासून वेळ हा नाही, स्वतःसाठी एवढा नाही आहे. पण कुटुंब समजून घेतं, मुली समजूतदार आहेत. मग जेव्हा आम्ही चारही एकत्र असतो मग त्यावेळेस आम्ही फक्त आमच्यासाठीच असतो. मग आम्हाला पाचवही कोणी आवडत नाही, चारही जण एकत्र पाहिजे. तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा असतो की एक दिवस चारही एकत्र राहावं. त्यांचंही कॉलेज, मिस्टरांची नोकरी, माझी नोकरी, मग आमच्यासाठी तोच सण, तोच उत्सव असतो. पण फॅमिलीची पॅकिंग असल्यामुळे मी आज सगळी जबाबदारी पेलू शकते, पार पाडू शकते. नाहीतर जेव्हा 10 वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वी जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं गेलं की मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारणार का, तर पायाखालची ती जमीनच सरकली. बापरे, मुख्याध्यापक कसं करायचं. पण सगळं मिस्टरांनी, मुलीने असं खूप सपोर्ट केला, नाही तू करू शकशील, हे ते सगळं. आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी बिनधास्त आहे आणि मी ते सगळं सांभाळू शकते. एक शाळा सुरू झाली, वर्षानंतर परत सुरू झाली, कुठेतरी मुलांची सवय कुठली शाळेमध्ये बसायची किंवा लेक्चर अटेंड करायची, तर त्यामध्ये काही मदत लागेल तर सांगते, मी तुमच्यासोबत असेल. कधी काही मदत लागेल तर सांगा. नक्कीच नक्कीच. आणि दुसरं मला एक अनुभव शेअर करायचा आहे. शाळेमध्ये आम्ही एकच सत्र घेतलं होतं संगीच्या वतीने, बॉडी मॅपिंग. आणि ते वर्गात न घेता बाहेरच्या ग्राउंडमध्ये एका झाडाखाली घेतलं होतं. इतकं सुंदर ते सत्र झालं होतं आणि मॅडमनी ते अरेंज करून दिलं होतं. तर आम्हाला परत असं सत्र घ्यायला नक्की आवडतं. नक्कीच नक्कीच. आपण दिवाळीनंतर एखादं पुन्हा असं सेशन ठेवूयात, मुलांसाठी, मुलींसाठी. सगळं तुमच्या टीमला मी इन्व्हाइट करेल. पुन्हा तो अनुभव तुम्हाला पुन्हा एक जिवंत करता येईल. करूयात आपण. एकंदर आधी आमचा आता ताईंचा प्रवास बघता असं लक्षात येतं की एक आपलं स्वतःचं आयुष्य असं काहीतरी वेगळं चालू असतं आणि शिक्षक म्हणून तो जो जसं एखाद्या चित्रपटामध्ये एखादा रोल प्ले करावा तसं तिथं एक ती भूमिका पार पाडावी लागते. आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीही चालू असू दे, म्हणजे कितीही काही प्रॉब्लेम्स असू दे, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की मानसिक उलाढाल आहे, आईचा आजारपणा आहे, मुलींना नाम ठेवावं लागलं त्याच्यामुळे होणारं त्रास आहे, हे सगळं एका बाजूला आणि तो रोल निभावणं एका बाजूला. तर ही खरं तर तारेवरची कसरतच करत त्यांनी खूप चांगला त्यांचा प्रवास आपल्याला आज सांगितला. आणि शिक्षिका ते मुख्याध्यापिका या पदाचा जो वेगवेगळ्या त्यांचे अनुभव आहेत ते शेअर केले. मला आत्ता कॉलेजचे शिक्षकांची नावं आठवत नाही, पण माझ्या ज्या प्राथमिक शाळेमध्ये ज्या शिक्षिका होत्या त्यांची नावं आजही आठवतात. आणि म्हणजे अगदी जमदग्नीबाई आणि दातारबाई ज्या आम्हाला शिवणकाम शिकवायच्या, अगदी नावासकट आणि त्यांचे अगदी चेहरे आठवतात, कारण ते इतके क्लोज होते. आजही म्हणजे तेवढेच अजून आठवते, म्हणजे ते आज आहेत का नाही ते माहिती नाही, पण ते एक नातं वेगळंच असतं असं मला वाटतं. तर आपण संगीताताईंचं आभार मानूयात, त्यांनी आज इथे आपला त्यांच्यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ दिला. मला वाटतं त्यांच्या दोघ्या मुलींनी त्यांचा सत्कार करावा अशी मला वाटतंय. काय वाटतं कल्याणी? हर्षाली आणि आम्रपाली, प्लीज दोघी जणी या. पुढे बघ.
आजचा 8वा दिवस. कसे हे 8 दिवस गेले हे समजलंच नाही खरं तर नवरात्राचे. आणि आजचा विषय शिक्षण, मुख्याध्यापिका आणि म्हणजे फारच जवळचा विषय. आजच्या कार्यक्रमासाठी मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्यू सो मच. आभार तुमचे. मॅम तुम्ही पण खूप छान इंटरव्ह्यू घेतला म्हणून तुमचाही आभार. ही जागा होली क्रॉस चर्चने उपलब्ध करून दिली म्हणून आभार. फेसबुकवरतून जे बघतायत त्या सगळ्यांचे पण आभार आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे पण आभार. थँक्यू सो मच.